सामन्याचा सामनावीर गणेश ठरला त्याला या प्लीज 7 बॉल 22 धावांची विस्फोट केली त्याच्या बॅटमध्ये राहिली. आणि हरिग्राम टीमचा 12th बॅन 12वा प्लेयर्स आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या नसलं तर आपल्यालाही 2 धावांना पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यावी. चला या 12वा प्लेयर्स हरिग्राम टीमचा 12th मॅन जवळ मॅचकडे. आता आजच्या दिवसातील तिसरा सामना आपला भेटी झालाय. एका साईडला आपण विचार केला ना तर खूप लांबवरचा प्रवास गाठलाय. कारगर विभागातनं हा चाफेवाडी संघ खेळण्यासाठी दाखल झालाय आणि त्याच समवेत या परिसरातील हरिग्राम रवीचा संघ आहे. रवीच्या नावाने ओळखला जाणारा संघ आहे आणि तो सध्या बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा विस्फोटक खेळाडू आहे तो या टीममध्ये. रवी बॅटिंगसाठी आला आणि त्या सोबतीला नॉस्टा गेटला लुका बॅटिंगसाठी. मॅच ऑन. पहिलाच बॉल बॅकफूटवरती करत असताना पंच करण्याचा प्रयत्न होता. पिकअप स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता रवीचा गॅपमध्ये ढकलण्याचा, परंतु बॅटचा बॉलचा संपर्कच नाही. बॉलचा वेग इतका होता की बॅट फिरण्याच्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल येतोय गोलंदाजीसाठी. भरत आलाय पिवनचा हे पहिलं षटक घेऊन. हो फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझन मध्ये कुणी. ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉल चालला एका टप्प्यानं 4 धावा रवीच्या बॅटमध्ये. समजली चौकार आला आणि मगाशीच उल्लेख केला डावखुऱ्याचा बॅट्समन विस्फोटक खेळाडू या टीममध्ये ज्याच्या नावानं संघाला आले संघाला ओळखलं जातं तो बॅट्समनच्या बॅटमध्ये चौकार आला. आणि एक हा बॉल थोडीशी लेंथ मागे ठेवली या बॉलवरती आणि टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्ती मिळालेलं जम्पिंग डिलिव्हरी या बॉलवरती आणि डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. कमबॅक केला चौकार आल्यानंतर डॉट बॉल फेकला. 4 धावा आहेत अफलकेवरती. 3 बॉलचा खेळ संपला. पिवनचं षटक आहे. पिवनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे. बॅटिंग करणारा हरिग्राम संघ. आणखीन एकदा ते चित्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग गोलंदाजी. चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलं जातं ते भरतच्या माध्यमातून ते देखील सांगून देत आहेत. नुकताच आम्ही एवढ्या लांबवरचा प्रवास करून इथं खेळण्यासाठी नाही आलोय. हा चांगला खेळतोय दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आहेत दाफलकेवरती. 4 बॉलचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते भरतची. आला होता कार्पेटना ऑन साईडला फटका चांगला. एकदा कंप्लीट झाली. बॉलवरती फिल्डर येईल तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या. आता स्ट्राईक एंडवरती लुका ज्याने 5 बॉल अगदी नाश्ता गेटवरती उभा होता आणि बऱ्याच उशिरानंतर आता त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमधील. या ओव्हरमधील पेवांच्या षटकातील 5 धावा आहेत अफलकेवरती. चांगले षटक राहिले आतापर्यंत भरत या गोलंदाजाचं. लुकाचा बॉल फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा विकेट किपरनं हा झेल कॅरी केला जातोय आणि
पहिलं षटक संपल्यानंतर अवघ्या त्या धावा स्कोरवरती ज्या खर्च केल्या गोलंदाज भरतनं फक्त 5 धावा आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवल्या. विकेट किपरनं हा झेल कॅरी केला होता. आणि आता दुसऱ्या षटकासाठी भगवान आलाय गोलंदाजी मार्कवरती कारकर चाफेवाडी टीमकडनं. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन अजूनही रवी ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला. चौकारच्या मदतीनं तो बॅटिंग करतो. हा फटका चांगला लेफ्ट स्ट्रोक ड्राईव्ह केल्या बॉलला काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण त्यांना द्या आणि एकच धाव मिळेल. फेकी खराब राहिली परंतु बॅकअप सुंदर आणि तोपर्यंत एक सिंगलच मिळेल. आता या सिंगलच्या मदतीने 6 धावा धाफलक्यावरती. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाला ज्याचं नाव आहे पिंटू. आता बॅटिंगसाठी हरिग्राम टीमकडनं चला सामन्याचा सामनावीर हा तिसरा पुकार आहे. गणेश ठरलाय सामन्याचा सामनावीर मागच्या मॅचचा. आपण या सामनावीरचा किताब घेण्यासाठी नेक्स्ट बॉल भगवाचा वेगामध्ये आला तितक्याच वेगामध्ये स्ट्रोकही खेळला परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षण देण्यात एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्यासाठी हा कॉलिंग चुकीचा होता. इथे मात्र एकच धाव मिळेल. आता थोडीशी अति घाई झाली असती तर बॅट्समॅनही बाद झाला असता. आता इथून घाई करून चालणार नाहीये. या मॅचमध्ये धावा बनवावे लागणार आहेत त्या बॅटिंग करणारे रवी आणि पिंटू या बॅट्समॅनला कारण की समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे. दोन धावा आता याही गोलंदाजांना खर्च केल्यात. टोटल स्कोर 7 आकड्यावरतीचा पाहायला मिळतोय. फटका चांगला क्लासिकल स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आणखीन एकदा एक सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय गोलंदाजांना या बॅट्समॅनला. चांगली गोलंदाजी आता भगवानच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. सामन्याचा सामनावीर दिला जातो मागच्या मॅचचा मोसार टीमचा 7 बॉल आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तो ठरला सामन्याचा सामनावीर गणेश. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. 4व्या मॅचकडे मॅच तिथेच महत्वाचे. चांगली गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये भगवानच्या माध्यमातून. हा लेफ्ट स्ट्रोक फटका हवेमध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आता विकेट क्रमांक दुसरा हरिग्राम संघाचा पिंटू बाद. अप्रतिम गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. 1.4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्यानंतर फक्त धावफलक्यावरती धावा ते 8 आणि 2 विकेट बाद. चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहायला मिळते याही षटकामध्ये भगवानच्या गोलंदाजीवरती. नवीन बॅट्समन आला बॅटिंगसाठी बाबूसाठी पहिला बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला विरकावल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणखीन एकदा पाहायला मिळतो. अद्यापर्यंत विचार केला ना चांगली क्षेत्ररक्षणाची परिरचना केली ती कारगर चाफेवाडी संघानं. एक स्क्वेअर लेगकडे होता, एक काव कॉर्नरला मिड विकेटला लॉंगॉनमध्ये आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणाची परिरचना. आणि आता डावखुराचा बॅट्समन अजूनही स्ट्राईक रेटवरती उभा जो सलामीसाठी बॅटिंगसाठी आला होता. 7 बॉल 7 धावा त्याच्याही बॅट म्हणतात त्यापर्यंत आलं एका चौकारच्या मदतीनं तोही सध्या बॅटिंग करतोय परंतु आता त्याच्याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्यात. आणि हा बॉल आणखीन एकदा बिरकवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी मॅजिकल बॉल आता रिलीज केला जातोय आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि त्यानंतर धावा धाफलकीवरती फक्त आणि फक्त 9. बारा बॉलचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धाफलकीवरती 9.
आता तिसऱ्या षटकासाठी विजय गोलंदाजी मार्क वरती कारगर चाफवाडी टीमकडनं पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली, अटॅकिंग गोलंदाजी. अगदी बॅट्समॅनला मोठ्या फटक्यांपासून स्तब्ध ठेवलं, बांधून ठेवलं बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम संघाला. विजय गोलंदाजी मार्कवरती हा पहिला बॉल. आडव्या बॅटनं बॅटची लिडिंग घ्यायची होती. फ्रंट फुटमध्ये थोडंसं विकेट किपर फंबल झाला आहे आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने 10 धावा स्कोर डबल डिजिटमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर 10 धावा कंप्लीट होत आहेत. सध्या धीम्या गतीने स्कोर चालला या सत्रामध्ये आणि धावांसाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. ते बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम टीमला जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे लक्ष वेधावं लागणार आहे. मोठे फटके येत नाही आहेत तर एकेरी आणि दुहेरीच्या मदतीनं 30 ते 35 पर्यंत फायटिंग सुरू उभारावं लागणार आहे. अशा रीतीने आता धावा जमा करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅट्समन अजून रवी. आडव्या बॅटनं आता फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जितो आणि तो चुका करणार नाहीये. आता विकेट क्रमांक आणखीन एक बाद रवीच्या केली जात होतो ते 10 या. आता बॅटिंगसाठी बऱ्याच उशिरानंतर अरुण ठाकरे 5व्या नंबरवरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. याही षटकामध्ये काय अटॅकिंग गोलंदाजी केली जाते, काय षटकं फेकली जात आहेत ते कारगर चाफेवाडी संघाकडनं. विजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न स्पेअरलेकडे क्षेत्ररक्षण थोडेसे चुका झाल्या आणि तिकडे बघता बघता ड्राईव्ह लगावली परंतु शेवटच्या क्षणी बॉलला फील्ड केलं जाते आणि तोपर्यंत 2 धाव्याच्या मदतीने स्कोर पुढे चाललाय 12 आकड्यावरती. बारा धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. अगदी धीम्या गतीने स्कोर चाललाय. इथून फायटिंग स्कोर उभारावा लागणाऱ्या कारगर चाफवाडी संघासमोर. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा डॉट बॉलच्या सांगता इथून पाहायला मिळते. 2.4 ओव्हरचा खेळ संपला. तब्बल 16 बॉलचा खेळ संपला आणि फक्त धावा आहे दाफलकीवरती 12. 3 विकेट गमावले ते हरिग्राम संघानं खराब केलं सुद्धा त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फुल टॉस बॉलवरती हा मोठा फटका येणं महत्वाचा होता. सरळ बॅटने धावा येत नाही. आडव्या बॅटना प्रयत्न होते. लगेच तो घात नाही लगेच तो बरबाद आणि एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता स्कोर जाऊन पोहोचला तो 13 आकड्यावरती आहे. याही षटकाला आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिव्ह्यू ओके. पंचांना आता चॅलेंज केलं, रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल साठी आता रिव्ह्यू दिला जातो. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा इशारा आला. डॉट बॉल सॉरी एक सिंगल आणि आणखीन एका सिंगलच्या मदतीने स्कोर 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला.
शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील विजयचा ओव्हर द विकेट ना आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न बॉल पॅडवरती आदळला तोपर्यंत थडमॅनला क्षेत्ररक्षण तैनात आहे एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या पद्धतीने आता तिसऱ्या षटकालाही समाप्ती झाली 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 आकड्यावरती आता शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती जितेचा हा पहिला बॉल आणि इथे बॅटची कडा घेऊन फंबल झाले थोडेसे बॅट्समन दुखापत झाली चला लगेच पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी पोचवायचं आहे आणि इकडून पंचाचा इशारा आला नो बॉलचाही आलाय आणि तिकडे रनआउटसाठी रेफरही केलाय चला पाण्याची पूर्तता लगेच करा मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना मी विनंती करतो लगेच पाण्याची पूर्तता करा हा बॉल थोडासा लिडिंग एज आणि त्यानंतर हा बॉल थोडीशी दुखापत जास्तीच झाली नो बॉल आहे ओके येस बॅट्समन बाद नॉट स्ट्राइक एंड ओके आता बॅट्समॅनला परतावं लागेल कारण की तिथे धावही कंप्लीट झाले असते परंतु स्ट्रायकेटच्या बॅट्समॅनला थोडीशा दुखापती झाल्या आणि त्यानंतर आता विकेट गमावलाय अरुण बाद झालाय आणि 15 धावा आहेत धावफलकीवरती जितेश ज्या रीतीने गोलंदाजीवरती आला जितू त्यानंतर त्यानं हा नो बॉल फेकला आणि रनआउटच्या भूमिकेमध्ये एक विकेट हे मिळवल्या आणि हा बॉल आपण जर का पाहिला तर आणखीन एक विकेट काय चुका होत आहे त्या मॅचमध्ये हरिक्राम संघ थोडंसं वेगळ्या अंदाजाने खेळ करतोय कारण की धावा जमा करायची होत्या फायटिंग स्कोर तरी उभारायचा होता परंतु आणखीन एक रनआउटच्या धोक्यामध्ये हा विकेट गमावला तो बॅट्समन आल्या पावली माघारी परतलाय आता बॅटिंगसाठी आणखीन एक बॅट्समन सध्या संजय बॅटिंगसाठी पुढचा बॉल जेतू सज्ज झालाय ह्या बॉलवरती मोठा फटका बॉल हवेमध्ये उंच गेलाय आणि लांबी आणखीन एक काय झेल पकडलाय डावखुरे हातानं हा झेल कॅरी केला जातो बॅट्समन आणखीन एक बाद होईल तो 5वा बाबूची विकेट आता मिळाली ती गोलंदाज जितूला
बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन राजेश आलाय. आता अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी या मॅचमध्ये आणि 4 बॉलमध्ये विचार केला तर 2 मोठे फटके यावेच लागतील या मॅचमध्ये तरच फायटिंग स्कोर उभारू शकतो तो बॅटिंग करणारा हरिग्राम संघ. कारण की येणारा विचार केला तर फक्त धावा आहेत धावफलकेवरती 15 6 गडी बाद झाले. जितूचा बॉल फटका फसला आणखीन एकदा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणखीन एक विकेट ती जितूच्या खात्यामध्ये मिळाली जाते. आता बॅट्समन संजू बाद झालाय. आल्या पावली माघारी थोडासा खेळ खराब राहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन क्रमांक हा 7वा बाद. पंधरा धावा आहेत धावफलकेवरती फक्त 15 धावा या स्कोर वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल जितूचा आणखीन एक बॉल फटका फसला आणि पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण देण्यात द्या. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावाही कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाव्यासाठी कॉल इथून बघलं तर 2च धावा मिळतील या 2 धाव्याच्या मदतीने. 17 वरती 7 सध्या हरिग्राम संघ पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. या डावातील 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाल्या जितूच्या माध्यमातून. अप ट्रॅकर बॉल होता त्यावरती थोडासा आंधळी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन बाळूचा आणि त्यानंतर हा बॉल लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 18 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि डावखुऱ्याचा बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती संजय. आता संजयला एक या बॉलवरती मोठा फटका खेळणं थोडंसं महत्त्वाचं राहील आणि ठराविक यात 6 धावा या मॅचमध्ये राहतील. शेवटचा बॉल संजयसाठी ताकदीचा प्रचंड वापर परंतु फटका हवेमध्ये एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याखाली अक्षय येतोय. अक्षयनं आज एल कॅरी केला जातोय. आणखीन एक विकेट या मॅचमध्ये. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 गडी बाद झाले ते हरिग्राम. वडपे संघ दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉससाठी नाणेफेकीसाठी लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन एक षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचा.
चला मॅचला सुरुवात झाली. रवी आलाय पहिला गोलंदाजी मार्कवरती आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतो मॅचच्या आतमध्ये. 19 धावांची गरज आहे. इथून आपण विचार केला ना तर हलक्या हाताने या धावा कंप्लीट होऊ शकतात त्या कारगर चाफवाडी टीमसाठी. फटका चांगला आहे. दीपेक्षा खबरनं कट केल्या या बॉलला आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संजय 2 टप्प्यावरती फिल्डिंग करते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने आता संघाचं अकाउंट ओपन झालंय आणि 2 धावा आहेत दाफलकेवरती. स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. ते बॅट्समन शरद नॉस्टॅकिनला विजय सध्या बॅटिंगसाठी. त्याचनंतर आमचे मान्यवर आदरणीय गुरुनाथ दाऊ निरगुडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती अवस्थानापणे व्हायचं आणि या मॅचमध्ये आता थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यावरती एका सिंगलच्या मदतीने आता धावा जमा होते दाफलकेवरती 3. 19 धावा म्हटलं तर प्रत्येक षटकामध्ये 5ची सरासरी आहे आणि त्या 5च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना वेगामध्ये वेग पाहायला मिळाला या बॉलवरती आणि आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल फक्त 3 धावा आहेत दाफलकेवरती. या 19 धावा लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये बरेचसे सामने जिंकलेत आणि तसं चित्र पाहायला मिळेल का. बॅटची कडा स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षण लुक आहे त्याच्या हातामध्ये हा बॉल तोपर्यंत एक सिंगल आणखीन एक कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने आता षटक क्रमांक पहिले संपला. टोटल स्कोर आलाय ते दाफलकेवरती 4. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमच्या आदरणीय कमलाकर दादा निरगुडे यांच्या शुभ हस्ते आजच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या माचा टॉस केला जाईल. इदुकने आणि त्यांच्या विरोधात वडपे संघ लांबचा प्रवास गाठलाय. बराचसा लांबचा या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी दाखल झाला. वेळेवरती अगदी उपस्थित झालाय तो वडपे संघ. चार धावा आहेत दाफलकेवरती आणि आता समीकरण 18 बॉल आणि अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती डावकुऱ्याचा गोलंदाज सज्ज झालाय. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पहा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅकिंग गोलंदाजी. आता हा लो स्कोरिंगचा सामना थोडासा प्रेशराईज मध्ये बॅटिंग करतोय की काय तो कारगर चाफेवाडी संघ. इथून मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न नाही केले तर हे सामना विजय होऊ शकतो. परंतु वारंवार ते प्रयत्न होत आहेत ते मोठ्या फटक्यांसाठी. चांगली गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी. आता याही जशाच तसं उत्तर दिलं जातं. फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. अप्रतिम झेल काय कॅच पकडलाय या मॅच मध्ये हा ठराव आणि या झेलची किंमत आता थोडीशी महागाईत राहील कारण की हा बॅट्समन बाद झालाय. तो बॅट्समन क्रमांक पहिला आता महत्वाची विकेट आली मॅच मध्ये आणि ज्या विकेटची आता गरज होती ती गोलंदाजी करत असताना हरिग्राम संघाला गोलंदाजीच्या जोरावरती आता पकड मजबूत केली जाते कारण की फक्त 19 धावांची गरज होती. पहिल्या षटकात फेकलं त्या गोलंदाज रवीनं त्या षटकामध्ये फक्त 4 धावा राहिल्या आणि याही षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. नेक्स्ट बॉल अलौद कार्पेटनं फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आतमध्ये होता आणि गॅप मध्ये या बॉलला एक्झिक्यूट केला. फटका चांगला होता. हा बॉल चालला 4 धावांसाठी. जगदीशच्या बॅटमध्ये चौकार. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. आता आल्या जगदीशनं 4 धाव्याने स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला. हा बॉल जाऊन शरीरावरती आदळला तोपर्यंत एक सिंगल एकविसच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोर 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 10 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अजूनही लढण्यासाठी पुरेशा धावा आहेत त्या हरिग्राम संघाकडे कारण की गोलंदाजी लाईन त्यांची चांगली आहे. येणारे 2 बॉलवरती जरी कमी धावांचा आता खर्च केला गोलंदाज संजयनं तरीही मॅच अजूनही शिल्लक राहू शकते.
सज्ज झालाय डावखुऱ्याचा गोलंदाज. हो सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. हाही बॉल डॉट पाहायला मिळतो शरदसाठी. हा बॉल शरदही खराबीचा खेळ करतोय. मॅचमध्ये 5 बॉल केलाय, फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि एका साईडला पण पाहिलं जगदीश, त्याने 2 बॉलमध्ये 4 धावा जमा केल्यात आपल्या बॅटिंगवरती. योगदान त्याचं चांगलं राहिलं या मॅचमध्ये. हलक्या हाताने दिशा दिली, पुश केलं या बॉलला. आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षण येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने आता स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती. आणि षटक क्रमांक आता आपण पाहिल्यानंतर दुसरं संपलंय. 12 बॉल आणि आता 9 धावांची गरज. बारा बॉल आणि 9 धाब्यांची गरज. पाहिलं ना तर 4.5च्या सरासरी धावा जमा कराव्या लागतील. ते बॅटिंग करत असताना कारगर चाफवाडी संघाला अगदी बॉलपेक्षा धावा कमी आहेत आणि त्याच्याकडे आता लक्ष वेधावं लागेल. मोठे फटके नाही तर युक्तीचा वापर करावा लागेल. धीम्या गतीने बॅटिंग झाली तरी हा सामना विजय होऊ शकतो. त्याच्याकडे आता लक्ष वेधणं महत्वाचं आहे. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये डीपेक्षा कव्हरला आणि संजयच्या हातामधनं हा झेल ड्रॉप होतोय. ही कॅच पकडणं महत्वाचं होतं. बॉलही डाटाला असता आणि विकेटही मिळाली असती. ती सलामीर बॅट्समन शरदची आज शरदचा झेल टिपणं महत्वाचं होता, कारण की तो सलामीरासाठी बॅटिंगसाठी आला होता आणि सहज इथे झेल होता. तो डीपेक्षा कव्हरला आणि चुका झाल्या त्या संजयच्या माध्यमातून. हो वेगामध्ये बॉल भन्नाट वेग पाहायला मिळालो, परंतु पंचांचा इशाराला हा वाईट बॉल थोडासा ऑस्टमच्या जास्तीच बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल फेकला. वाईट बॉलच्या मदतीनं धावफलकीमध्ये वाढ. आधीच आपण विचार केला धावांचा डोंगरा कमी आहे आणि त्या रीतीने खराब बॉल फेकले जात आहेत ते गोलंदाज बालूच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावरती. आता 7 धाव्यांची गरज आहे. हो आडवा बॅटना बॅटची कडा हलकीसी लेडिंग एज आणि त्यानंतर आता जगदीशच्या केली जातोय. विकेट क्रमांक 2 खारघर चाफेवाडी संघाला. नव्वद बॅट्समॅन आलाय अक्षयचा. हा बॉल क्लासिकल फटका बॉल मला बॉलवरती आहे आणि एका टप्प्याने हा बॉल चालला सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ड्राईव्ह केले या बॉलला, फक्त दिशा दिली आणि गॅप मध्ये क्षेत्ररक्षण नव्हते डीपेक्षा कव्हरला आणि त्यानंतर हा चौका पार मिळाला. चौकारच्या मदतीने 16 धावा दाखल. आता फक्त 2 धावांची गरज राहिली या मॅच मध्ये. 3 धावांची. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. आडवी बॅटनं डायरेक्ट हिट फसलाय आणि आणखीन एक सिंगल. आता मॅच एकतर्फा होत असताना 90% हा सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं खारघर चाफेवाडी संघाने. एका धावेची गरज आहे आता फक्त. 2 धावेची गरज आहे. 17 धावा दाखलकेवरती. आता 8 बॉल आणि 2 धावेची गरज. पुश केलं या बॉलला तडमॅनला. आज क्षेत्ररक्षण थोडंसं चुका करतो. 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने अजून एका धावेची गरज आहे. लास्ट बॉल आहे षटकातील आणि एका धावेची अजून एक गरज आहे मॅच मध्ये. चला पुढच्या मॅच साठी जो काही डिसिजन असेल दोन्ही टीम्स लगेच तयार राहा. लगेच मैदानाच्या मध्ये एंटर पहा. सात बॉल आणि आता एका धावेची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालाय बाळू. स्ट्रायकिंगला बॅट्समन अक्षय ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. हो वेगामध्ये हा बॉल डॉट बॉल आलाय. अजूनही मॅच बाकी आहे. 6 बॉल आणि एका धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. बरेचशा अशा स्पर्धा झाल्यात
की 6 बॉलमध्ये एकही धाव न काढून दिल्या गोलंदाजानं. आणि तसा सामना आता या स्पर्धेमध्ये पहिला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 1 धाव. ही 1 धाव जर रोखली ना तर नवीन विक्रम तयार होईल. तो गोलंदाजीसाठी आता लुका आलाय. गोलंदाजाच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिल्या. एका धावीची गरज आहे. अजूनही सामना हार मानायला तयार नाहीये. ते गोलंदाजी करत असताना हरिग्राम संघ पहिला बॉल तर डॉट आलाय. काय गोलंदाजी होईल का? ही 1 धाव रोखली जाईल का या मॅच मध्ये? नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये केलं जाईल. तो गोलंदाज लुकाच्या माध्यमातून फक्त एका धावेवरती रोखलाय. जरी का अजून धावे 4-5 असते या मॅच मध्ये तर लढण्यासाठी थोडेसे महत्वाचे असत्या. हो, कट केल्या बॉलला विकेट. आता हा झेल कॅरी केला जातोय. दुसराही डॉट बॉल आलाय आणि महत्वाची विकेट या मॅच मध्ये. जरी आणखीन एक झालं मागच्या षटकामध्ये संजयने टिपला असता तीही एकदा वाचली असते आणि बॅट्समन बाद झाला असता. आणि त्याच बॅट्समनचे हा झेल. अजूनही सामना हार मानायला तयार नाहीये. सामना अजूनही संपला नाहीये. हा झेल महत्वाचा राहील. तो मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल अजूनही एका धावीची गरज आहे. येणारे 2 बॉल तर डॉट आलेत. आता अजूनही 4 बॉल मध्ये 1 होईल का? अप्रतिम गोलंदाजी. अजूनही 4-5 धावा असते ना तर मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळाली असते. 19 धावा लो स्कोरिंगचा सामना. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग सामने गोलंदाजीच्या जोरावरती विजय झालेत आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. आणखीन एक बॉल आता मागे इष्टांच्या मागे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन सेफ आणि इथे धाव कंप्लीट. आता सामना जिंकलाय तो खारघर चाफवाडी संघानं. चला दोन्ही टीम आपण आणि त्यांच्या विरोधात